संभाजीनगर महानगरपालिकेच्या हेतू संदर्भामध्ये आमची सर्व मॅरेथॉन चर्चा ज्याला म्हणता येईल ती आमची झाली। बहुतेक जागेवर आमचं एकमत झालेलं आहे। ज्या 5-6 जागा 7-8 जागेवर जे काही डिस्प्यूट थोडासा भोगवत आहे त्या संदर्भामध्ये अतुल सावे असतील, डॉक्टर करडा असतील, केनेकर असतील, शितोळे असतील, त्यांची टीम आणि आमच्यातर्फे भुमरे साहेब आहेत, मी आहे, राजेंद्र जंजाळ आहेत, तनवानी आहेत, विकास जैन आहेत आणि आमचे पारकर्स जे आहेत मुंबईचे आमचे निरीक्षक, या सर्वांनी मिळून आम्ही चर्चा केलेली आहे। ऋषिकेश जायस्वाल आहे। हा जो काही थोडा डिस्प्यूटचा जो भाग आहे तर त्यांनी आम्ही दोघांनी असं ठरवलं की ही चर्चा आपण त्याच्यावर निर्णय घेण्यापेक्षा वरिष्ठांनी त्याच्यावर निर्णय घ्यावा, म्हणून बावनकुळे साहेबांना सुद्धा ती यादी पाठवण्यात आलेली आहे, एकनाथ शिंदे साहेबांनाही पाठवण्यात आलेली आहे आणि सीएम साहेबांना सुद्धा पाठवण्यात आलेली। म्हणून आता याच्यावर निर्णय हा जवळपास अर्धा-पाऊण तासामध्ये आम्हाला येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि तासभरानंतर जो काही निर्णय येईल मला वाटतं जर पॉझिटिव्ह येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे, कारण की ह्या शहरामध्ये आम्हाला युतीमध्येच निवडणुका लढायचा आहे हा आमच्या दोन्ही पक्षाचा आग्रह आहे आणि म्हणून असलेला किरकोळ वाद कसा मिटेल याचा प्रयत्न आम्ही सर्व दोन्ही बाजूंनी करत आहोत। वाटतं हा निर्णय झाल्यानंतर तास-दीड तासामध्ये आम्ही हे सगळं निर्णय जाहीर करू। म्हणजे आता या क्षणाला युती झालेली नाही, तासाभरानंतर युती होईल। या क्षणाला नाही झालेली, या क्षणावर जे काही डिस्प्यूट आहे त्या डिस्प्यूट आम्ही वर पाठवलेलं आहे आणि तास-दीड तासामध्ये त्याचा निर्णय अपेक्षित आहे। ठीक पार्टी आणि शिवसेना महायुतीची आज समन्वयाची परिपूर्ण अशी बैठक झाली। निश्चितपणे दोन्ही बाजूने दोन्ही कोर टीमनी आपल्या प्रभागाच्या रचनेनुसार पक्षाच्या रचनेनुसार सर्व मांडणी झाली। निश्चितपणे सकारात्मक चर्चा या बैठकीत झाली। या बैठकीत दोन्ही पक्षांकडे जे जे प्रभाग आहे त्या प्रभागाची सुद्धा मुद्देसूद मांडणी होऊन खऱ्या अर्थाने ते दोन्ही कागद वरिष्ठांकडे पाठवल्यानंतरच ती युतीची घोषणा होईल। निश्चितपणे परिपूर्णताकडे युतीची वाटचाल झालेली आहे। आता वरिष्ठ काय निर्णय घेतील ते निर्णय घोषित करण्याचे आम्हाला काही परवानगी नाही। आता या क्षणाला युती झाली नाही असं म्हणता येईल, म्हणजे या क्षणाची युती आम्ही परिपूर्णतेकडे पोहोचलो आहोत। ती कागदपत्रे सर्व वरिष्ठांकडे पोहोचते। वरिष्ठ कोण आहे? इथे तर मंत्री आहेत, सगळे खासदार आहेत, तुम्ही स्वतः सगळे मंत्री अध्यक्ष आहेत, खासदार आमदार आहेत. संघटनेमध्ये वरिष्ठ नसतात। नाही, संघटनेची एक मान्य असते, त्यांचे प्रदेश अध्यक्ष असतील, आमच्याकडचे जे अध्यक्ष असतील, आमच्या पक्ष उमेदवार आज घोषित होतील का? आमचे निवडणूक प्रमुख माननीय बावनकुळे साहेब आहेत, त्यांच्यापर्यंत या सर्व गोष्टी पोहोचाव्या लागतात। त्यांच्याकडनं आदेश आल्यानंतरच आम्हाला घोषणा त्याने करा। कसं आज याद्या घोषित होतील का उमेदवारांच्या? खरं तर आज पक्षश्रेष्ठी आज घोषित करण्याचं ठरवतील का उद्या ठरवतील हे आम्हाला माहित नाही, पण त्यांच्याकडे आम्ही दोन्ही प्रभागाच्या परिपूर्णतेची याद्या आम्ही त्यांच्याकडे पाठवल्या। दोन्ही पक्षाच्या दोन्ही आता परत बैठक नाही ना तुमची, परत होणार अजून? आता बैठक होईल, एकत्र होईल आणि प्रेसच होईल direct. युती झाली असं म्हणायचं का? युती झाली, वरिष्ठ उमेदवार जाहीर करायचे नाही, वरिष्ठाकडून जोपर्यंत आम्हाला कन्फर्मेशन येत नाही जागेच्या बाबतीमध्ये तोपर्यंत आम्ही तो निर्णय घेऊ शकत नाही। आमच्या स्तरावर तो आम्हाला अधिकार नाहीये। अध्यक्ष महोदय, तुम्हाला मी प्रश्न साधा विचारतो की तुम्ही 5.5 तास इथं बसले, जागा वाटपांची यादी वगैरे तुम्ही वरिष्ठांना पाठवली, बरोबर आहे, पण आता तुमचं सगळं मनोमिलन झालंय का? सगळे स्थानिक समाधानी आहेत का? आणि तुमची युती झाली का एवढं सांगा। स्थानिक पातळीवर आमचं एकमत झालेलं आहे, वरिष्ठाकडून आम्हाला त्याला परवानगी घ्यायची। शिवसेना भारतीय जनता पार्टी म्हणून ही जी नैसर्गिक युती होती त्या युतीमध्येच छत्रपती संभाजीनगर महापालिका लढवण्याचे वरिष्ठांचे आदेश होते आणि त्या आदेशाच्या दृष्टीने आम्ही 3-4 बैठका या ठिकाणी केलेल्या आहे। आज भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना दोन्ही पक्षाच्या संभाव्य वार्डाची आणि उमेदवाराच्या याद्या बनवण्यात आलेल्या आहे। दोन्ही याद्या वरिष्ठाकडे पाठवल्या जातील। आज संध्याकाळपर्यंत वरिष्ठाकडून आम्हाला आमचे वरिष्ठ आणि भारतीय जनता पार्टीचे त्यांचे वरिष्ठ या दोन्ही याद्यावर अप्रूव्हल देतील आणि त्याच्यानंतर आम्ही महायुतीची एकत्रपणे बैठक घेऊन जागा उमेदवार सगळं म्हणजे आताच्या बैठकीत आकडा आता सांगणं योग्य होणार नाही।
जोपर्यंत वरिष्ठ त्या आकड्याला मान्यता देत नाही तोपर्यंत आकडा आता नाही, सांगणं मूळ योग्य प्रश्न असा आहे की आता या बैठकीत युतीचा निर्णय झालाय की आणखी बैठका होतील? युतीचा निर्णय झालेलाच आहे. आता फायनल जागा वाटपचा आकडा आम्ही तयार केलेला आहे आणि तो आम्ही एकमेकाशी अदलाबदल केलेला आहे. आम्ही तो आमच्या वरिष्ठाकडे, हे लोक त्यांच्या वरिष्ठाकडे पाठवतील आणि वरिष्ठाकडून जे काही आदेश येतील त्याप्रमाणे संध्याकाळी प्रेस घेऊन महायुतीची जी काही बाजू असेल ती घोषणा म्हणजे आज करण्यात येईल. युतीची घोषणा होईल. जागेच्या बाबतीत आता आम्ही सांगू शकत नाही कारण वरिष्ठाकडून आम्हाला त्याला घोषणा आजच परवानगी होईल. मिळालेली आहे.